विष्णू सहस्रनाम चिंतनमाला चालू आहे. 102 श्लोकापर्यंत आणि 834 नामापर्यंत आपल्या एकेका नामाचं विवेचनही झालेलं आहे. श्लोक 103 बघूया आता. अणर बृहत कृशस्थूलो गुणभृन निर्गुणो महान अधृत स्वधृत स्वास्य प्राग्वंशो वंशवर्धनः. या श्लोकातलं पहिलं नाम आणि क्रमाप्रमाणे 835 नाम अणुहू. अणु शब्दाची अणवे चतुर्थी विभक्ती आहे. ओम अणवे नमः, ज्याला नमस्कार करायचा त्याची चतुर्थी वापरतोय त्या नामाची. सौक्ष्म्यातिशयशालित्वाद अणुहू एषोणुरात्मा चेतसा वेदितव्यः इति श्रुतेः. परिमाणाने अत्यंत सूक्ष्म असा कोणत्याही द्रव्याच्या अंतिम विभागाला अणु असं म्हणतात आणि सर्व वस्तू शेवटी भगवद्रूप असल्याने हे नाव परमात्म्याला प्राप्त झालंय. अणुर बृहत कृशस्थूलो गुणभृन निर्गुणो महान. या 103 श्लोकामध्ये परस्पर विरोधी अशा विशेषणांच्या जोड्या आल्या आहेत. त्या परमात्म्याची व्यापकता दाखवण्यासाठीच आहेत. पहिलंच नाम कसं आहे? अणुर बृहत आणि म्हटलंय कृशस्थूलो. ह्या जोड्याच आहे, पण या कशा आहेत? गुणभृन आणि निर्गुण असं सगळे सांगितलंय. अणु म्हणजे अगदी सूक्ष्म, बृहत म्हणजे विशाल, कृश म्हणजे अगदी कृशवारी सूक्ष्म अशार्थाने, आणि स्थूल गुणभृन म्हणजे गुणधारक, आणि निर्गुण निर्गुणरहित. अशा ज्या जोड्या आहेत या सगळ्या ही परमात्म्याची व्यापकता दाखवण्यासाठी आहे. खरंच तर परस्पर विरोधी अशा विशेषणांच्या जोड्या आहेत. ही विशेषण आहेत परमात्म्याची सगळी. म्हणजे तो अणु म्हणजे अति सूक्ष्मही आहे आणि बृहत म्हणजे अति विशालही आहे, कृश आहे, त्याबरोबर तो स्थूलही आहे, आणि गुणभृत म्हणून बघितलं आपण गुणांनी युक्त, गुणरहित पण आहे. सारांश कोणत्याही एका विशेषणाने विशिष्ट करणं म्हणजे त्याचं सर्वात्मकत्व हिरावून घेण्यासारखंच आहे. कुठलं एखादं विशेषण देणं म्हणजे तो सर्वात्मक आहे हे सांगणं मग हिरावून घेतल्यासारखं होईल. आणि म्हणून त्याला परस्पर विरोधी विशेषणांच्या जोड्यांनी आळवून शेवटी तो महान म्हणून संबोधलेला आहे. पहिल्याच ओळीत आहे अणर बृहत कृशस्थूलो गुणभृन निर्गुणो महान. हा जो शब्द आलाय म्हणून महान म्हणून संबोधलेला आहे. अणूचा निषेध करणारा बृहत नाही असं नाही. अणूचा निषेध करणारा बृहत असा अर्थ त्याचा नाहीये. तसा तो कोणाचाही निषेध जर तो करील तर तो संकुचित होऊन अव्यापक होऊन महान पदवीला प्राप्त होणार नाही. जे एखाद्या गोष्टीचा विरोध करणारा जर असेल तर तो महान होणार नाही. म्हणजे सर्व निषेधांचाही निषेध करून पुन्हा शेष राहणारा असा हा अशेष आहे आणि त्यालाच मग महान म्हणावायचं. हा जो महान आहे हा इतका महान आहे की तो अतिसूक्ष्मत्वामुळेच अणुत्वामुळेच आकळता येत नाही. आणि म्हणून उपनिषदांनी काय म्हटलंय? अणोहो आणि यान. तो परमात्मा अणुहूनही अणु आहे. किती अणु आणि किती सूक्ष्म असं विचाराल तर म्हणावं लागेल अनणू. अनणू मध्ये 2 शब्द आहेत. अन उपसर्ग लागलाय, अन म्हणजे न अर्धा होईल, आणि अणु हे 2 मिळून एकत्र झालाय. अर्धा न निघून जाईल आणि अनणू न पूर्ण होईल. म्हणजे इथे अणुही नाही असा जो तो अनणू अशी व्युत्पत्तीने व्याख्या केली जाते की जो अणु सुद्धा नाहीये, सूक्ष्मही नाही असा तो अनणू. हा अणूचा आशय इथे आलाय. आता त्याला तुम्ही अणू म्हणा की मग बृहत म्हणा, तो तुमच्या आकलनात येतच नाही. महानही म्हटलं, कितीही विशाल म्हटलं तरी तो आपल्याला आकलता येत नाही, आकलनामध्ये येत नाही. आणि म्हणून तो काय म्हटलाय? महान म्हणावायचा. गीतेने सुद्धा हाच भाव सांगितलाय. गीतेच्या 13व्या अध्यायात आलाय सूक्ष्मत्वात तद्विज्ञेयम. या शब्दातही तेच सांगितलं. त्याच्या सूक्ष्मत्वामुळे तो अविज्ञेय आहे, जाणण्यायोग्य नाही आहे, अतिसूक्ष्म असल्यामुळे. म्हणून साधारण मनुष्यांना तो कळत नाही. असा हा अणू अतिसूक्ष्म. म्हणून आचार्यांनी जे भाष्य केलंय की सूक्ष्मातिशयशालित्वात अणुहू, की परिमाणाने अत्यंत सूक्ष्म असा तो. म्हणून त्याचं एक नाम अणू असेही आहे. पुढे बृहत नाम येणार आहे, तेही बघू पुढे. श्लोक 103 836 नाम बघतो आपण. बृहत. ओम बृहते नमः. बृहत्वाद बृहणत्वाच ब्रह्म बृहत. बृहत म्हणजे विशाल, तसंच
बृहण म्हणजे जगद्रूपाने वाढणारा. ब्रह्म तो बृहत म्हटलाय, महान म्हटलेला आहे. श्रुती म्हणतात महतो महीयान, म्हणजे महान होऊनही तो महान आहे. अत्यंत महान तो आहे परमात्मा. भगवान गुणरहित, नित्यशुद्ध आणि सर्व व्यापक असल्यामुळे कोणत्याही प्रकारचे दोष त्याच्या ठिकाणी संभवत नाहीत. म्हणून त्यांना महान, थोर असं म्हटलंय. तो आकाराने मोठ्यात मोठा आहे, कारण तो सर्वव्यापी आहे. या दोन्ही संज्ञा एकमेकींच्या खरं तर विरुद्धार्थी आहेत असं वाटतं, परंतु हा वरचा भास ध्यानातील दिव्य अनुभवात गळून पडतो आणि सत्य प्रतीतीस येतं. आधीचं नाव होतं अणु आणि आता बृहत म्हटलेलं आहे. उपनिषदांनी मोठ्या धिटाईने अणोरणीयान महतो महीयान आत्मा गुहायाम निहतोस्य जंतोः असं म्हटलंय. म्हणजे त्या आत्मतत्वाचं अनंत व्यापकत्व अल्पस विद्यार्थ्यांच्या आकलनात आणून देण्याचा प्रयत्न केलेला आहे उपनिषदामध्ये. हा सूक्ष्माहुनी सूक्ष्म आहे, म्हणजे अणोरणीयान म्हटलेला आहे. म्हणजे सूक्ष्माहुनी सूक्ष्म आणि महतो महीयान, मोठ्याहूनही खूप मोठा परमात्मा, म्हणजेच तो आत्मा. प्रत्येक रूपाने जो प्रत्येक शरीरात आलेला आहे तो आत्मा. गुहायाम निहितो असे जंतोः, जंतोः म्हणजे सगळ्या प्राणीमात्रांच्या जीवाच्या हृदयरूप गुहेमध्ये तो गुहायाम म्हटलेला आहे. हृदयरूप अशा गुहेमध्ये लपून बसलेला आहे. परमात्मा सर्वांच्या आत आणि बाहेर दोन्हीकडे व्यापून आहे. विशाल, ऐसपैस, लांबरुंद त्याने सर्व व्यापिले आहे. असीम आहे. समजून घेण्यासाठी आकाश जसं बृहत आहे. एखादं उदाहरणाने आपण जेव्हा बघायचं असतं तेव्हा आपण आकाशाचं उदाहरण घेऊया की आकाश कसं आहे, बृहत आहे, त्याने सर्व व्यापिलेले आहे. तसा परमात्मा व्यापक आहे. आकाश शब्दगुण आहे, म्हणजेच त्याला व्यावर्तक आहे. म्हणजेच ही विशेषता अशी आहे की एक ध्वनी किंवा शब्दाने दुसऱ्याहून वेगळा करतो. स्पेसिफिक, ज्याला विशिष्ट म्हणता येईल असा विशेष गुण त्याच्यामध्ये आहे आकाशामध्ये, म्हणून त्याला व्यावर्तक म्हटलेलं आहे. परंतु परमात्मा कसा आहे, अव्यक्त आहे, निर्गुण आहे. त्यामुळेच तो सर्वांहून व्यापक आहे. त्याला व्यापील असं दुसरं कोणतंही तत्व नाही आणि म्हणून तोच एक परमात्मा बृहत होय. अणु जसा सूक्ष्मत्वामुळे पकडता येत नाही, आकळता येत नाही, तसा हा बृहतही आहे. त्याच्या अतिविशालत्वामुळे तो पकडता येत नाही किंवा आकळता येत नाही. सूक्ष्म म्हणून पाऱ्याचा रवा चिमटीने धरता येत नाही, तसा डोंगर कव्यामध्ये पण धरता येत नाही. स्थूल म्हणून त्याची इयत्ता किंवा परिमिती तुम्हाला करताच यायची नाही, म्हणून म्हटलेलं आहे या अणोहो आणि यान महतो महीयान. परस्पर विरोधी अशा या विशेषणांनी विशेषलेली ही वस्तू म्हणजे हे आत्मतत्व एकच आहे. पहा, आकाश जे आहे हे किती सूक्ष्म आहे आणि त्याचबरोबर ते किती विशालही आहे. म्हणजे या दोहोमध्ये काही विरोध येत नाही. त्याप्रमाणे परमात्म तत्व ही सर्व परस्पर विरुद्ध विशेषणांनी संवाद भूमी आहे. ऋषींच्या आश्रमात वाघ आणि गाय सहज वैर विसरून एकत्र नांदतात. त्याप्रमाणे या परमात्म्याच्या ठाई सर्वांचे सर्व विरोध मावळतात. सर्व विश्व इथं एक नीड होतं. एक नीड होतं म्हणजे काय, यत्र विश्वम भवत्येक नीडम. यत्र विश्वम भवत्येक नीडम म्हणजे सगळे प्राणी एक दुसऱ्याशी जोडलेले आहेत. सगळ्यांना एक समान सुरक्षा आणि प्रेम इथेच मिळते. आणि हे जे वाक्य आहे हे वैश्विक सांस्कृतिक संवादाला वाढवण्याचा भाव यात आहे. जसं याचा अर्थ असा आहे की जसे सगळे पक्षी एक नीडम म्हणजे एका वृक्षावर एका घरट्यात म्हणजेच एका वृक्षाच्या ठिकाणी येतात वास करण्यासाठी, म्हणजे जणू काही ते वृक्ष हा त्यांचं घरटं आहे. इथेही सगळ्या जाती धर्माचे लोक राष्ट्रीयतेच्या भेदभावाच्या वर उठून प्रेम आणि सद्भावनेचा संदेश देतात. आणि म्हणून उपनिषदामध्ये म्हटलेलं आहे की यत्र विश्वम भवत्येक नीडम. हे जणू काही पूर्ण विश्व जणू एक घरटं आहे विश्व हे,
आणि नीड म्हणजे भवत्येक नीडम म्हटलं, नीड म्हणजे घरटं आहे. जे वसुधैव कुटुंबकम या वाक्यामध्ये आहे जो अर्थ तोच इथे आहे. शांतिनिकेतनचा हा मोटो आहे. शांतिनिकेतन जे आहे रवींद्रनाथ टागोरांचं, त्याचा हा मोटो आहे की यत्र विश्वम भवत्येक नीडम, हे पूर्ण विश्व जणू एक घरटं आहे असं म्हटलेलं आहे. तो परमात्मा इतका विशाल आहे, इतका बृहत आहे की कोणालाही तिथे मज्जाव नाही, कोणाचाही तिथे निषेध नाही. तिथे सगळ्यांचं स्वागत आहे आणि समान स्वागत आहे. म्हणूनही हा काय म्हटलाय, बृहत, विशाल, महान, महतो मह्यान. इथे कोणालाही येता येतं, राहता येतं. जणू हे विश्व म्हणजे एक घरटं आहे. आणि परमात्म्याच्या ठिकाणी हा सगळा जो विरोध असतो, कोणीही लहान नाही, कोणी मोठा नाही, सगळे परस्पर विरुद्ध असणारे सुद्धा इथे या भूमीमध्ये राहतात, अशा अर्थाने या विश्वामध्ये. श्लोक 103, 837 नाम बघता आपण. कृशहा. ओम कृशाय नमः. अस्थूलम इत्यादीना द्रव्यत्व प्रतिषेधात कृशहा. अस्थूल आहे हा. स्थूल म्हणजे मोठा, जाड अशा अर्थाने, आणि कृश म्हणजे बारीक, छोटा, अगदी कमी अशा अर्थाने. म्हणून अस्थूल म्हटलं. नुसतं स्थूल नाही, स्थूल नाम पुढे येणार आहे. याला अस्थूल म्हणजे कृश अशा अर्थाने शब्द वापरलेला आहे आचार्यांनी. म्हणजे बारीक उपाधी रहित आहे हा कृश म्हटलेला आहे. अत्यंत सूक्ष्म असाही अर्थ केलेला आहे. खरं तर कृशता हा म्हटला जाईल, पण ती कृशता जर सत्कारणी आली असेल तर तो गुणच ठरेल. गुरुपासकाचं वर्णन करताना ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की गुरुदासे कृश, गुरुप्रेमे संतोष असतो. म्हणजे आचार्योपासक गुरुदास्याने कसे होतात, कृश झालेला दिसतो. आचार्योपासक म्हणजे काय, जे आचार्यांची उपासना करतात, गुरुची उपासना करतात. म्हणून गुरुदास्याने ते कृश झालेलं दिसतं, तो कृश झालेला दिसतो. पण त्याचबरोबर गुरुप्रेमाने संतोष म्हणजे वस्तुतः गुरुप्रेमाने तो पुष्ट झालेलाही असतो. बाह्यता तो कृश दिसला तरी आतील त्याची कृशता ही वस्तुतः आंतरिक पुष्टीच असते. म्हणजे तपस्येने कृश होतो. गुरुची सेवा करता करता ही जणू एक तपस्याच आहे, त्याने तो कृश होतो. परंतु जी आत्मबलाची पुष्टी आहे, गुरुप्रेमाची जी पुष्टी आहे, मग आत्मबलाची पण जी पुष्टी आहे ती त्याला मिळते. म्हणजे समाधान त्याचं असतं, म्हणजे तिथे तो पुष्ट असतो, बाह्यता तो जरी कृश असला तरी. म्हणून ज्ञानदेवांनी म्हटलंय की जयाचे मनी आलस्य देही अतिकार्ष्य शम दमी सौरस्य जयासिगा. परमात्म्याचा भक्त कसा असतो, देह गेहाच्या विषयी त्याच्या मनात अति आळस भरलेला असतो. हा जो भक्त असतो त्याला देहाचे भान नसतं किंवा गेहाचंही भान नसतं किंवा कुठल्याही भोगामध्ये तो रमत नाही. त्या ठिकाणी त्याच्या मनामध्ये आळस भरलेला असतो आणि तत्परिणामी त्याचा देह कसा होत जातो, कृश होतो. पण इकडे जसजशी त्याची कृशता वाढत असते तसतशी त्याची शम दम आदी जी ही षटसंपत्ती आहे ती वाढते आणि त्यामुळे त्याच्या आत्मसंपत्तीची जणू मापच त्याची कृशता असते. त्याने मात्र तो संतुष्ट असतो, कारण ही त्याची संपत्ती आहे, आत्मसंपत्ती आहे, शम दम इत्यादी. परमात्म्याचा भक्ताची, त्याच्या म्हणजे परमात्म्याच्या दासाची ही जी स्थिती आहे ती स्वतः परमात्म्याची, ती काय वर्णावी. म्हणजे भक्ताची ही स्थिती होऊ शकते, तर मग परमात्मा तर याच्याही पलीकडे आहे. शम दम षट संपत्ती याही पलीकडे तो आहे. म्हणून तो कृश म्हटलेला आहे इथे या ठिकाणी. तो इतका कृश आहे की त्याच्यामुळे देहच लोप पावला आहे, तो विदेहच आहे. म्हणून हे कृश, ज्या अज्ञानापासून देह संभवायचा त्या उपादानाचाच अभाव असल्यामुळे तो कृश आहे. तशी लाकडाची भावली, लाकूडच नसल्या तर जितकी कृश होईल तितका तो कृश आहे. अशा अर्थाने कृश म्हणजे बारीक किंवा रोड असा अर्थ इथे घ्यायचा नाही आपला. बारीक जो स्थूल नाहीये तो अस्थूल म्हटलेला आहे. अत्यंत सूक्ष्म असाही अर्थ आचार्यांनी केलेला आहे. म्हणजे त्याला कृशता असं म्हटलेलं आहे. पुढचं याच्याच विरुद्ध नाव आहे ते बघूया. श्लोक 103, 838 नाम बघतो आपण. स्थूल हा. ओम स्थूलाय नमः.
स्थूल इति उपचर्यते सर्वात्मत्वात्, म्हणजे स्थूलचा अर्थ आहे आकाराने मोठा. स्थूल या आधीची संज्ञा काय होती, म्हणजे आधीचं नाम कोणतं होतं, कृश म्हणजे सूक्ष्म, आणि लगेच आता इथे विरुद्धार्थी वापरलाय नाम स्थूल. म्हणजे या संज्ञा वापरून एकमेकांचा विरोध केला असं नाही, तर जसा तो सर्वव्यापी शुद्ध चैतन्य हे स्थूल म्हटलं आहे, तसं ते सूक्ष्मही आहे. हे कृष शब्द नामाने सांगितलेलं आहे, आणि सर्वव्यापी आहे म्हणून त्याला स्थूल म्हटलं आहे. विश्वरूपाने अत्यंत विराट परमात्मा स्थूल म्हटलं आहे. हे जे विश्व आहे त्या विश्वरूपाने तो विराट आहे, विशाल आहे, म्हणून स्थूल आहे. हे बरोबर आहे, सार्थच वाटतं. म्हणजेच काय, परमात्मा इतका कृश आहे की तो विदेहच म्हणावाचा लागतो, सूक्ष्म बारीक म्हणून, पण तोच इतका स्थूल आहे की तो विश्वात्मकच म्हणावा लागतो. विश्वाहून स्थूल दुसरं काय बरे आहे, आणि ते विश्व परमात्म्याहून जर वेगळे म्हणता येत नाही, तर मग परमात्मा स्थूल सविष्ठ कसा बरं नाही. चिमट्याच्या 2 भुजा असतात, त्या भुजांनी तो वस्तू पकडतो. जसं अणु आणि बृहत, कृश आणि स्थूल, गुणभृत आणि निर्गुण या ज्या जोड्या आहेत तशाच पकडीच्या आहेत. त्याच्या पकडीत सर्व वस्तू पकडल्या जातात. जसं एका स्थिराची जशी नदी संभवत नाही, त्याप्रमाणे ही सृष्टीरूप नदीही या जोड्यां वाचून संभवत नाही. सर्व वस्तू उभय गुण आणि संपुटित आहेत. एखादा मनुष्य कृश नाही, स्थूल नाही, जसा असावा तसा बेतशीर आहे असं म्हटलं तरी सुद्धा ते कृश आणि स्थूल शब्दाच्या साह्यानेच म्हणावे लागेल. या कृश नाही आणि स्थूल पण नाही, पण व्यवस्थित आहे, परफेक्ट ज्याचं म्हणता येईल शरीर यष्टी, म्हणजेच कृश आणि स्थूल शब्दांच्या साह्याने म्हणावं लागेल. त्या अर्थाला डावलून तो भाव प्रगट करता येत नाही. अशी सर्वंकष पकड हेच त्या परमात्म्याचे स्वरूप आहे. जो सर्वात्मक आहे त्याच्या पकडीतून कोण कसा सुटणार. परमात्म्याची ही जी व्याप्ती आहे ही विश्वात्मकता दाखवण्यासाठीच त्याचा जोडीने नाम सांगितलेत. अणु आणि बृहत, कृश आणि स्थूल, पुढे येणारे गुणभृत आणि निर्गुण, अशा प्रकारे तोच सगळं काही आहे, सर्व काही तोच आहे. म्हणजे अन्वय व्यतिरेकाने प्रत्यास आणून देणं हे आहे शास्त्राचं प्रयोजन. त्याच्या सिद्धीसाठी शास्त्र मग परोपरीने झटत असतं. वेद, उपनिषदे, गीता, ब्रह्मसूत्र, महाभारत, भागवदादी इतिहास पुराणे यांनी आपापल्या परीने हाच एक सतचा संदेश, उपदेश, आदेश दिला आहे. सहस्रनामही तोच सहस्रधा देत आहे. सहस्रधा म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे देत आहे, हे सहस्रनाम आहे. श्लोक 103, 839 नाम बघते पण. गुणभृत. ओम गुणभृते नमः. आचार्य भाष्य करताना म्हणतात की सत्व रजस तमसाम सृष्टी स्थितिलय कर्म स्वधिष्ठात कृत्वात गुणभृत. सत्व, रज, तम या 3 गुणांना धारण करणारा म्हणजे गुणभृत. सर्व सद्गुणांनी युक्त म्हणजे गुणभृत म्हटलेला आहे. रजोगुणाने तो निर्मिती करतो, सत्वगुणाने तो पालन करतो, आणि तमोगुणाने तो संहार करतो. असा 3 प्रकारे म्हणजे उत्पत्ती, स्थिती, लय अशा प्रकारे 3 प्रकारे तो जणू गुणभृतच आहे. ही जाणीवीच्या स्तरावर तो या 3 प्रकारच्या वासनांमधून व्यक्त होतो. म्हणजेच सृष्टीची उत्पत्ती, स्थिती, लय परमात्मा रज, सत्य आणि सत्व आणि तम या त्रिगुणांचा अवलंब करून करीत असतो. सृष्टीच्या उत्पत्तीच्या काळी रजप्रधान ब्रह्मदेवाचं रूप धारण करतो परमात्मा, आणि तो हा सृष्टी विसर्ग करतो. विसर्गाचा अर्थ आहे निर्मिती करणं, उत्पन्न करणं, तिथून उद्भव होतो. सत्वप्रधान विष्णू, मग सत्वप्रधान विष्णू रूपाने हा सृष्टी विसर्गाचं पालन करतो, आणि प्रलय काळी तमप्रधान रुद्र रूप धारण करून तो सृष्टीचा संहार करतो. म्हणजे उत्पत्तीच्या काळी तो रजगुण त्याचा पुढे येतो आणि ब्रह्मदेवाचं रूप घालून सृष्टी निर्मिती करतो. सत्वप्रधान जेव्हा तो होतो विष्णू रूपात, तेव्हा सृष्टीचं पालन करता तोच असतो, आणि जेव्हा प्रलय काळ येतो तेव्हा तमप्रधान रुद्र रूप धारण करून
सृष्टीला आवरून घेतो, संहरते किंवा संहार करतो. या विसर्गाचं विसर्जन तो करतो. अशा प्रकारे गुणाधारे ही सृष्टीची स्थित्यंतरे सतत चालू असतात. जसं एक लाट उगते, ती काही काळ टिकते आणि शेवटी ती नमते. कुठे निमते म्हणायचं, नमते नाही. समुद्रामध्ये एक लाट उगते, ती काही काळ टिकते आणि शेवटी ती निमते. असा हा जसा एक अखंड क्रम समुद्रामध्ये चाललेलाच असतो, तसा हा प्रकृतीत गुणांचा हा सृष्टी उत्पत्ती स्थितीलय हा खेळ जो असतो हा अखंड चालू असतो. आणि तटस्थ परमात्मा कमरेवर हात ठेवून तो केवळ पाहत आहे. वस्तुतः तो या गुणकर्मांना या म्हणत नाही की जाई म्हणत नाही. ही जे सत्वरज तम गुण आहे यांच्यापासून होणाऱ्या कर्मांना तो या म्हणत नाही किंवा जाई म्हणत नाही. ती गुणकर्मे आपल्या स्वभावानुसार येत असतात आणि जात असतात. परंतु सगळी कर्मे गुणाधीन किंवा गुणप्रकृती अधीन ती आत्माश्रित असल्यामुळेच त्या आत्म्याला गुणभृत म्हणजे सूत्रधार म्हटलेलं आहे. हा एक आरोप आहे. तमोगुणाची उर्मी येते तेव्हा मी निद्राधीन होतो, ती ओसरते तेव्हा सत्वाधीन होऊन जागृतीच्या अधीन जातो आणि ती सत्वोर्मी क्षीण होऊन रजोगुणोर मी सरशी नाना कर्मे करू लागतो. म्हणजे आपणच बघा ना, हे जे आत्माश्रित असं तत्व जे आहे, आत्म्याला म्हणताय त्यांनी जणू काही गुणभृत. आपण जेव्हा झोपतो तेव्हा काय असतं, तमोगुणाची हे प्रबल झालेलं असतं, निद्राधीन होऊन जातो आपण. तमोगुण तेव्हा जास्त आपल्या वर आलेला असतो. नंतर तो तमोगुण जेव्हा ओसरतो तेव्हा सत्वाधीन आपण होऊन जागृती होते आपली, म्हणजे आपला दिवस उगवतो आणि आपण त्याप्रमाणे आपलं सात्विक सगळी कर्म करायला लागतो. आणि सत्वोर्मी हा सत्वगुण जेव्हा हळूहळू क्षीण होऊ लागतो, म्हणजे थोडंसं काही वेळानंतर 8-9 नंतर मग रजोगुणोर्मी सरशी म्हणजे रजोगुण वाढतो आणि लगेच कुठल्या तरी कार्याला आपली धावपळ सुरू होऊन जाते आणि ती करायला लागते आपली. हा रजोगुण जेव्हा वाढतो तेव्हाच आपल्याकडनं अशा वेगवेगळ्या प्रकारची कार्य होतात, म्हणजे नाना कर्म करू लागतो आपण. अशा प्रकारे सारे कर्तृत्व प्रकृतीच्या गुणांचे आहे. आत्मा स्वतः अकर्ता आहे. तरी आपण काय म्हणतो, मी झोपतो, तरी आपण म्हणतो मी जागतो आणि म्हणतो मी काम करतो. हे सगळे मिथ्या आरोपण आपण करीत असतो. पण मुळात आत्मा अकर्ता आहे, पण त्याच्याचमुळे जणू हे सगळं घडत असतं. म्हणून मी जागतो, मी कर्म करतो, हे जे मिथ्या आरोपण करत असतो त्याला अनुसरूनच म्हटलेलं आहे की परमात्मा हा गुणभृत आहे. परमात्मा सुद्धा जसा आत्मा तसा परमात्मा सुद्धा गुणभृत म्हणावायचा. एरवी तो निर्गुणच आहे. पुढील नाम आपण आता त्याच्या विरुद्धार्थी जे आहे ते बघूया, निर्गुण म्हणून. असा हा आत्मा, यालाही म्हणजे आत्माश्रित असल्यामुळेच आत्म्याला सुद्धा गुणभृत म्हटलेलं आहे आणि परमात्मा सुद्धा गुणभृतच होय. दोन्ही अर्थाने परमात्मा, कारण उत्पत्ती स्थिती लय सत्व रज तम हे गुण त्याच्याचमुळे तो ते सगळं कार्य करत असतो. म्हणून त्याला गुणभृत, गुण धारण करणारा, सत्व रज तम या तिन्ही गुणांना धारण करणारा असा तो म्हणून गुणभृत म्हटलेला. भृतचा अर्थ आहे धारण करणारा. श्लोक 103 840 नाम बघतो आपण. निर्गुणः ओम निर्गुणाय नमः. वस्तुतो गुणाभावात निर्गुणः केवलम निर्गुणश्च इति श्रुतेः. आचार्य भाष्य करताना म्हणतात की त्रिगुणातीत तो परमात्मा निर्गुण होय. जे गुणयुक्त असते ते अशाश्वत, विकारी, बदल होणारे आणि मर्यादित असतं. पण जे शाश्वत, अविकारी, अनंत तेच निर्गुण आहे. जाणीव तत्व चैतन्यच सर्व गुणांना प्रकाशित करतं. सगुण अवतारात तो स्वतःच गुणभृत म्हणजे सगळ्या गुणांचा आधार असं व्यक्त करतो. तर शुद्ध स्वरूपात तो आकाररहित, द्वंद्वरहित आत्मा आहे. विश्वात जी काही घडामोड होते ती प्रकृतीच्या गुणानुसारच होत असते, म्हणजे सत्व रजतम या गुणानुसारच होत असते. या सगळ्या जगद्व्याल घडामोडींचा ज्याच्यावर काही एक परिणाम होत नाही तो परमात्मा निर्गुण म्हणावायचा. जसे वायूच्या गुणाने समुद्रात लहान मोठे तरंग उठतात,
परंतु आकाशात ते उठू शकत नाहीत, कारण ते आकाश जलशून्य आहे, ते अतिसूक्ष्म आहे. परंतु शब्दरूप स्पंद तिथेही उठतातच. परमात्मा त्या आकाशाहूनही सुसूक्ष्म आहे. त्याच्या ठाई इवलीशीही कोणत्याही कारणाने हालचाल होऊ शकत नाही, आणि ती हालचाल, तो स्पंद, तो विकास सर्व गुणजनित होय. आणि आत्मतत्व हे केवळ निष्क्रिय, निस्पंद, निर्विकार आहे, कारण ते गुणशून्य आहे. गुण आणि त्यांची कर्मे यांचा संपर्क त्याला केव्हाही होऊ शकत नाही. जर गुणविशिष्ट झाले तर ते जगातील इतर वस्तूप्रमाणेच नश्वर ठरेल, पण ते तर शाश्वत आहे. ते षड्भावरहित आहे. जायते, अस्ति, वर्धते, विपरिणमते, अपक्षीयते, म्रियते, ह्या ज्या 6 अवस्था आहेत, ह्या कुठेही त्याला लागू होत नाही. म्हणून तो तसाही नाही. त्याचं कारण हेच आहे की तो निर्गुण आहे, प्रकृतीच्या गुणांच्या पलीकडचं आहे. गुणांचे साम्राज्य सर्वत्र आहे. त्यातून देव, दानव, मानव कोणी सुटलं नाही आहे. म्हणजे सत्वरज तम या गुणांचं साम्राज्य सर्वत्र आहे, म्हणून कोणी त्यातून सुटलं नाही आहे. गीता म्हणते न तदस्ति पृथिव्यां वा दिव्य देवेषु वा पुनः सत्वं प्रकृतिर्जैर्मुक्ते यदेभिः स्यात् त्रिभिर्गुणैः. म्हणजेच या पृथ्वीवर किंवा स्वर्गात किंवा देवतांमध्ये यांच्याशिवाय आणखी कुठेही असे कोणतेही पदार्थ, प्राणी नाही की जे प्रकृतीपासून उत्पन्न होत नाही, गुणांनी रहित आहेत असं काहीही नाही. हे गुण म्हणजे यमपाश होत, आणि त्यातून मुक्त फक्त एकच आत्मतत्व आहे. त्या गुणाधार परंतु निर्गुण आत्मतत्वांचं नमन महिम्न स्तोत्रात केलेलंच आहे की बहलर्जसे विश्वोत्पत्तौ भवाय नमो नमः, प्रबल तमसे तत्संहारे हराय नमो नमः, जनसुखकृते सत्वोद्रिक्तो मृडाय नमो नमः, ब्रह्मसि पदे निस्त्रैगुण्ये शिवाय नमो नमः. श्लोक 103 पाहतोय. 841 नाम महान. ओम महते नमः. शब्दादिगुणरहितत्वात् निरतिश सूक्ष्मत्वात् नित्यशुद्ध सर्वगतत्वादिना च प्रतिबंधकं धर्मजातं तर्कतोऽपि यतो वक्तुं न शक्यं अतएव महान. महान म्हणजे थोर, मोठा, श्रेष्ठ. भगवान गुणरहित, नित्यशुद्ध, निरतिशय सूक्ष्मत्वात म्हटलेलं आहे. सर्व व्यापक असल्यामुळे कोणत्याही प्रकारचे दोष त्यांच्या ठिकाणी संभवत नाही, म्हणून त्यांना थोर, महान असं म्हटलंय. दैदिप्यमान, सामर्थ्यवान असा तो पंचमहाभूतांनी अगर दिक्कालांनी कधीही मर्यादित होत नाही. एवढेच नव्हे तर तोच सर्वांचं अस्तित्व असल्याने महान आहे. परमात्मा निर्गुण असल्यामुळे महान होय. जे सगुण आहे ते सक्रिय आहे, जे सक्रिय आहे ते साकार असतं, आणि जे साकार आहे ते सावयवही असतं. ते सावयव आहे, आणि जे सावयव ते कसं असतं? षड्भावग्रस्त असतं. आणि अशा सदोष विकारशील वस्तूला महान म्हणता येत नाही. तर जे निर्दोष आहे, निर्विकार आहे तेच महान होय. आणि म्हणून म्हटलंय निरतिशय सूक्ष्मत्वात नित्यशुद्ध सर्वगतत्वादिना, अशा अर्थाने. म्हणून तो महान होय. त्याला ब्रह्म अशी संज्ञा आहे. वडील महान म्हटले जातात, मुलगा लहान म्हटला जातो, कारण हे महान होय. कारण हे महान होय. कार्य हे सदैव लहानच म्हणावायचे असतं, कारण जे असतं ते महान. हा व्यक्त विश्वाकार कितीही मोठा दिसत असला तरी तो त्या अव्यक्ताहून लहानच म्हणावा लागेल, कारण ते अव्यक्त हे जे व्यक्त दिसतंय विश्व, या व्यक्ताचे मातृस्थान आहे. आणि ते अक्षर म्हणजे जे कारणरूप आहे किंवा जे अविनाशी असं आहे ते पितृस्थान आहे असं म्हटलेलं आहे. म्हणजे अव्यक्त जे आहे किंवा अक्षर जे आहे ते पितृस्थान, आणि हे जे विश्व आहे हे व्यक्त आहे, या व्यक्ताचंही मातृस्थान कोण आहे, म्हणजे कारण कोण आहे तर तो परमात्मा. त्या अक्षराच्या पलीकडे दुसरे कोणतेही तत्व नाही, म्हणून तेच महान होय. ते सर्वाधार असल्यामुळेच त्याला महतो महीयान म्हटलं आहे. हे विश्व 5 भौतिक आहेत,
म्हणजे पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही पंचमहाभूत आहेत. यातलं पहिलंच तत्व कोणतं आहे? पृथ्वी. पृथ्वी म्हणजे मोठं म्हटलेलं आहे, परंतु या पाचात ते सर्वात लहान आहे. उत्तरोत्तर तत्व मोठी होत गेली आहे. म्हणजे पृथ्वीपेक्षा आप, मग तेज, मग वायू आणि मग आकाश अशा अर्थाने. परंतु या पाचात सगळे ते उत्तरोत्तर सगळे तत्व मोठी मोठी गेली आहेत. आपल्याला दिसतं ते पृथ्वी मोठी आहे, पण त्याहीपेक्षा हे बाकीचे मोठी मोठी आहेत उत्तरोत्तर, कारण सुसूक्ष्म आहेत ती सगळी. परंतु ही जी तत्व आहेत ही कितीही सूक्ष्म आणि विशाल असली तरी ती गुणजनित आहेत, गुणात्मक आहेत. प्रकाश, प्रवृत्ती, मोह, वश आहेत आणि म्हणून ती अमर्याद आहेत, सीमित आहेत. आत्मतत्वच गुणातीत असून ते मात्र एक महान या पदवीला पात्र आहे. इतर तत्वे कशी आहेत? सापेक्ष महान आहेत, पण हे आत्मतत्व मात्र निरपेक्ष केवळ महान होय. श्लोक 103 842 नामक पण अधृतः. ओम अधृताय नमः. पृथिव्यादीनां धारकाणामपि धारकत्वान्न केनचित् ध्रियत इति अधृतः. ज्याला कशाचाही आधार लागत नाही. धृत म्हणजे धृतचा अर्थ धरलेला आणि अ लागला म्हणजे नकारार्थी, किंवा कोणी त्याला धरलेलं नाही किंवा त्याला कोणाचाही कशाचाही आधार ज्याला लागत नाही असा जो स्वतःचा आधार आहे, अशा त्याला अधृत म्हटलेलं आहे. ज्याप्रमाणे वस्त्रामध्ये तंतू, अलंकारामध्ये सोने किंवा घटामध्ये माती आधारभूत आहे. म्हणजे वस्त्र करायचे असेल तर तंतू लागणारच, अलंकार करायचे असतील तर सोनं हवंच, आणि घटासाठी माती, हे सगळे आधारभूत आहे त्याला, तंतू, सोनं आणि माती. त्याप्रमाणे जो विश्वाचा आधार आहे, ज्या भक्तास भगवंत आपल्यापासून खूपच दूर आहे असं वाटतं, त्याने श्री नारायणाचे स्वतःच्या आधार स्वरूपात ध्यान जर केले तर त्याचं हृदय निश्चिंत होईल आणि श्रद्धा वृद्धिंगत होईल, कारण तोच सगळ्याचा आधार आहे. परमात्मा महान आहे कारण तो अधृत आहे. इथे अधृत म्हणजे अ हा जसा समस्त वर्णमालेचा आदी आहे. अ हे अक्षर सगळ्या समस्त वर्णमालेचं आदी आहे आणि म्हणून समस्त वाङ्मयाचंही आदी आहे. अक्षराणाम अकारोस्मी ही जे 10व्या अध्यायामध्ये गीतेच्या विभूती सांगताना म्हटलंय की अ हे अक्षर सगळ्यांचं, अकार हा अक्षरांमधला मीच आहे, मीच विभूती आहे. म्हणजे वाङ्मयाने धारण केलेला असा हा परमात्मा, म्हणून त्याला म्हटलंय अधृत. अ ज्या वर्णमालेचा आदी आहे आणि या सगळ्या वाङ्मयाला ज्याने धरून ठेवलेला आहे, म्हणून तो परमात्मा अधृत म्हटलेला आहे. पुन्हा आणखीन असंही केलंय न धृत, म्हणजे कोणी त्याला धरलेलं नाही आहे. शब्दशक्तीने धृत म्हणून तो अधृत असा त्याचा अर्थ केलेला आहे. बाकी यापेक्षा जास्त त्याचं विवेचन आपल्याला करून देतात की ज्याला कोणी धरलेलं नाही आहे, ज्याला कोणाचा आधार लागत नाही आहे, असा तो अधृत. सगळ्यांचा आधार तोच आहे. श्लोक 103 843 नाम बघतो आपण. स्वधृतः. ओम स्वधृताय नमः. यद्देवमयं केन धार्यत इति आशंक्या आह स्वेनैव आत्मना धार्यते इति स्वधृतः. आचार्य भाष्य करताना म्हणतात की जर असे आहे की तो कोणाकडून स्वतः धरला जातो अशी शंका झाल्यावर असं म्हणतात की तो स्वतःच म्हणजे आपल्याकडूनच धरला जातो, म्हणून त्याला स्वधृतः म्हटलेलं आहे. स्व म्हणजे स्वतःकडूनच, धृत म्हणजे धारण केलेला आहे किंवा धरल्या गेलेला आहे. उत्तम प्रकारे स्वतः जो धरल्या गेला आहे, स्वतःकडून. स्वेनैव आत्मना धार्यत इति स्वधृतः असेही भाष्य केलं आहे. आणि स भगवः कस्मिन् प्रतिष्ठित इति स्वे महिम्नी. प्रश्नही विचारलाय, तिथेच उत्तर पण दिलं आहे की निराधार वस्तू टिकत नाही, डळमळतात. परमेश्वराची स्थिती तशी नाहीये. तो स्वतःच्याच थोरवीमध्ये चांगल्या रीतीने स्वे महिमनी म्हटलाय, म्हणजे चांगल्या रीतीने प्रतिष्ठित आहे.
स्वतःच्या महिमली म्हणजे थोरवीमध्ये चांगल्या रीतीने प्रतिष्ठित आहे असं आचार्य भाष्य करताना म्हणतात. म्हणजे जो स्वतःचा आधार आहे, म्हणून प्रश्न केला होता की सह भगवः कस्मिन प्रतिष्ठिता, कोणत्या कशामध्ये तो स्थित आहे. स्वमहिमनी स्वतःच्या थोरवीमध्ये तो स्वतःच्या विभूतिमत्वाने सुस्थित आहे असं उपनिषदात सुद्धा वर्णन केलेलं आहे. धारक तत्वे अनेक आहेत. खरं तर धारक तत्व म्हणजे धरून ठेवणारी. पृथ्वी ही सुद्धा एक धारकच आहे. सर्व जीवांची ती धानीच होय आणि म्हणून तिला धरणी असं म्हणतात, धरा म्हणतात. परंतु ती नुसती धारकच नाही तर धृत म्हणजे धरलेलीही आहे. तिला शेषाने धारण केलेली आहे. हा जो व्यक्त विश्व कदंब आहे, ज्या अव्यक्ताच्या भूमिकेवर फुलला आहे, ती अव्यक्त भूमिकाच तो शेष होय आणि तोच स्वधृत होय. त्याला दुसरा कोणी धारण केलेला नाही. तो स्वाधार आहे, तो स्वप्रतिष्ठित आहे. पिंड ब्रह्मांडात तेच आढळून येतं. इंद्रियांचा आलंब कोण आहे तर मन, मनाचा आलंब आहे प्राण, प्राणाचा आलंब कोण आहे तर जीवात्मा. हे झालं पिंडामध्ये, म्हणजे पिंड ब्रह्मांडात तेच आहे. सर्व भूतांचा आलंब कोण तर महाभूते, पंचमहाभूतांचा आलंब प्रकृती आणि प्रकृतीचा आलंब कोण तर परमात्मा. जे आत्मा परमात्मा हा दुसऱ्या कोणावर अवलंबून नाही, तो मात्र स्वतः स्वाधार आहे, स्वालंब आहे, स्वधृत आहे. जगातील सगळी तत्वे दुसऱ्या तत्वांना आधार देतात आणि स्वतःही दुसऱ्या तत्वांचा आधार घेतात. जेवढी काही तत्व आहेत, पंचमहाभूत तर आहे सांगितले आहे, पण त्या सगळे तत्व हे दुसऱ्या तत्वांना आधार देतात आणि स्वतःही दुसऱ्या तत्वांचा आधार घेतात. ती त्या आपल्याहून सुसूक्ष्म आणि व्यापक तत्वांच्या ठाई प्रतिष्ठित असतात. पण परमात्म तत्व कसं आहे, हे एक असं आहे तत्व, परमात्म तत्व की जे स्वी महिमनी प्रतिष्ठित आहे. स्वतःच्या थोरवीमध्येच ते चांगल्या रीतीने प्रतिष्ठित आहे. परमात्मा आपल्याच बळावर प्रतिष्ठित आहे. तो पराश्रित नाही, तो स्वाश्रित आहे आणि म्हणून तो स्वधृत म्हणावायचा. स्वधृताचा आणखी एक सांगितलाय आता, पण तो विरोधी नसलेला असा सांगितलाय. स्व म्हणजे स्वजन, म्हणजे स्वजनांनी म्हणजेच भक्तांनी जो हृदयात धरला आहे. स्वधृत, स्व म्हणजे स्वजन म्हणजे भक्त आणि भक्तांनी ज्याला स्वतःच्या हृदयात धरलेला आहे म्हणून तो त्याचं एक नाम स्वधृत असाही अर्थ केला आहे. म्हणजे अभक्तांना तो कळतच नाही, मग आकळणार कुठून, पण भक्तांच्या मात्र तो हृदयात धरलेला आहे. अशा प्रकारे याचं नाम एक स्वधृतः असं घेतलेलं आहे. श्लोक 103 844 नाम बघतो आपण. स्वास्यः ओम स्वास्याय नमः. शोभनं पद्मोदरतलताम्ररूप तममस्यास्यमिति स्वास्यः. वेदात्मको महान् शब्दराशिः तस्य मुखान् निर्गतः पुरुषोर्थोपदेशार्थमिति वा स्वास्यः. आचार्यांनी भाष्य करताना म्हटलंय की शोभनम म्हणजे उत्तम मुख असणारा, सुंदर मुख असणारा, अत्यंत तेजस्वी शोभायमान ज्याचं मुख आहे असा स्वास्य म्हटलेला आहे. त्याच्याच मुखातून निघाल्यामुळे वेदात्मको महाशब्दराशी तस्य मुखान निर्गतः, निर्गतः म्हणजे निघालेली आहे. त्याच्याच मुखातून निघाल्यामुळे वेदांना सुद्धा एक सौंदर्य प्राप्त झालेलं आहे. तो अत्यंत तेजस्वी, दिव्य, सौंदर्यवान आणि मनाला भुरळ पाडून त्याचे हरण करणारा असा तो किंवा घुमविणारा असा हा परमात्मा स्वास्य म्हटलेला आहे. अशी ही व्युत्पत्ती केली जाते स्वास्य शब्दाची की सु आणि आस्य असे दोन शब्द तिथे आहेत. सु आणि आस्य संधी नियमाने तिथे स्वा झालेला आहे. उकार आणि अ समोर आ आल्यामुळे त्याचं झालं व म्हणून स्वास्य. म्हणून सु शोभनम आस्यम मुखम यस्य सहा. सु म्हणजे चांगले, सुंदर, शोभन अशा अर्थाने आणि आस्य म्हणजे मुख. सुशोभनम आस्यम मुखम यस्य सह. सह म्हणजे तो स्वास्य, त्याला स्वास्य म्हटलं आहे. आस्य
चा अर्थ आपल्याला कळला की मुख आहे. पण स्वास्यचा जर संधी सोडवून घेतला असेल तर मग सु आणि आस्य यामधला उकार मधला आणि आम हा मिळून स्व झालेला आहे संधियुक्त शब्द होताना. पराधीन जो दुसऱ्याच्या पराधीन असतो तो त्याची मुद्रा कधीही शोभन राहू शकत नाही, कारण सदैव त्याला कशाचे तरी भय असतं. परंतु जो स्वाधीन असतो त्यांना तृष्णा, भय, क्रोध या विकारांना बळी पडावे लागत नाही. पराधीन असतो त्याला सगळ्याचं भय असतं किंवा त्याच्याकडून असे विकार होतच असतात. परंतु जो स्वाधीन असतो त्यांना तृष्णा, भय, क्रोध या विकारांना बळी पडावं लागत नाही. परमात्मा हा संपूर्ण स्वधृत हे मागचंही नाम आपण बघितलेलं आहे आधीचं. त्यात त्यांनी म्हटलंय की स्वतः जो ज्याचा आधार आहे असा, म्हणजे स्वतःच्या अधीन जो आहे तो हा स्वधृतचा अर्थ आपण बघितला. मग याला कशाची तृष्णा असणार किंवा कशाचे भय असणार? नाही, त्याला कशाची तृष्णाही नाही आणि भयही नाही. तृष्णा पूर्ण न झाल्यामुळे सुद्धा भय असेल असंही नाही. एखादी तृष्णा पूर्ण झाली नाही तर मग चिंता असते, भय असतं, त्यामुळे तेही नाही. आणि पूर्ण झाले नाही म्हणून क्रोधही नाही. म्हणजे हे सगळे विकार त्याच्यात नाही. जे क्रोधादी विकारांचा स्पर्श त्याला नाही असा हा केवळ निर्विकार असल्यामुळे तो सदैव कसा आहे, प्रसन्न वदन असतो. इतर जीव विषयांवर अवलंबून असतात. त्यांचं म्हणजे चिंतनच करणारे असल्यामुळे, विषयांचं चिंतन करणारे असल्यामुळे, आणि ते विषय जर मिळाले नाही मग त्यातून त्यांना काम क्रोध त्यांचा वाढतो. या अर्थाने विषय मिळाले तर काम वाढतो आणि नाही मिळाले तर क्रोध. म्हणजे या सगळ्या विषयांवर अवलंबून असल्यामुळे आणि त्याचंच चिंतन करणारे असल्यामुळे ते पराधीन असतात. संग, काम, क्रोध, समोह, स्मृतिविभ्रंश आणि बुद्धिनाश या अनर्थ परंपरेला ते प्राप्त होतात. ही अनर्थ परंपरा गीतेमध्ये फार सुंदर रीतीने सांगितलेली आहे. स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगत असताना मात्र विषयांच्या चिंतनामुळे किंवा आसक्ती या अवगुणांची उत्पत्ती झाल्यामुळे कसं अधःपतन होतं हे सांगितलेलं आहे. आधी सगळी स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगत असताना ध्यायतो विषयान् पुंस संगस्तेषूपजायते संगात संजायते कामात क्रोधोभिजायते. म्हणजे विषयांचं चिंतन करणाऱ्या पुरुषांच्या त्या विषयात आसक्ती उत्पन्न होते. आसक्तीमुळे मग त्या विषयांची कामना उत्पन्न होते आणि मग कामना पूर्ण झाल्या नाही की मग क्रोध अभिजायते, क्रोध उत्पन्न होतो, राग येतो. मग क्रोधात भवती संमोह, क्रोधापासून संमोह म्हणजेच मूढता येत जाते. मग संमोहात स्मृतिविभ्रम, संमोहामुळे काय होतं, मूढतेमुळे स्मृतिभ्रंश, ज्याला स्मरणशक्ती भ्रष्ट होणे असं म्हणतात, ते होतं. आणि मग स्मरणशक्ती नष्ट झाल्यामुळे स्मृतिभ्रंशात बुद्धिनाश, स्मरणशक्ती भ्रष्ट झाली की बुद्धीचा नाश, आणि मग बुद्धिनाशात प्रणश्यती, ज्ञानशक्तीचा नाश झाला, बुद्धीचा नाश झाला की मग आपोआपच माणसाचा अधःपात होत जातो आणि हे सगळं त्याला पराधीन करणारं असतं. तृष्णा, लोभ, काम हे माणसाला पराधीन करतं. परंतु ही सगळी अनर्थ परंपरा सांगितली आहे. मग त्याच्या मुखावरती प्रसन्नता राहणार कशी? ते अंतरातील नाना विकारांसरशी नाना वर्णाकृती त्यांचे चेहरे होत जातात, म्हणजे वेडे विद्रे होत जातात. आपण राक्षसांची तोंड म्हणजे माहिती आहे की वर्णन ऐकतो कदाचित, राक्षसांची तोंडे सदैव वेडे विद्रे असतात. हे वर्णन जेव्हा ऐकतो ते यासाठीच की काम, क्रोध, लोभ, मोह यामुळेच ते सगळं त्यांच्या चेहऱ्यावरती येतं. आपोआपच प्रसन्नता जाते आणि ते पूर्ण झालं नाही की असे वेडे विद्रे चेहरे दिसतात. उलट सगळे जे देव आहेत ते सुमुख आहे, सुंदर आहे, कारण दैवी गुणांचे ते अवतार आहेत. परमात्मा तर केवळ निर्दोषच आहेत, सकल गुणालंकरण आहे. मग तो स्वास्य कसा बरे नसेल? म्हणजे सुंदर मुख असणारा, तेजस्वी, शोभायमान असाच असणार ना. सुआस्य, स्वास्य, जो स्वस्थ, निर्विकार, निरामय म्हणजे निरोगी अशा अर्थाने तो स्वास्थ्य म्हणायचा. निष्पाप बालक आणि महापुरुष यांच्या ठाई ही स्वास्थ्यता दिसून येते. इतर स्त्री पुरुषांचे चेहरे
गोरे गोमटेही विकार, विकृत आणि भयावहच असतात. बालक मात्र निष्पाप असतो आणि जे महापुरुष, ज्याला स्थितप्रज्ञ म्हणता येईल, यांच्या ठाई मात्र ही स्वास्थ्यता दिसून येते. स्वास्थ्य आणि स्वास्थ्यता याचं रहस्य हे या स्थितप्रज्ञाच्या श्लोकात पुन्हा आणखीन गीतेने विशद केलेलं आहे की आत्मवश्येर विधेयात्मा प्रसादम अधिगच्छती. प्रसादम अधिगच्छती म्हणजे प्रसादम अधिगच्छती. पण केव्हा होईल हे? तर रागद्वेष वियुक्तस्तु विषया निंद्रियश्चरन्. रागद्वेष ज्याचे निघून गेलेले आहेत, विषयामध्ये सुद्धा तो वावरत नाही आहे, असा तो आत्मवश्येर विधेयात्मा, ज्यांनी पूर्ण स्वतःला वश करून घेतलेला आहे, त्यालाच प्रसादम अधिगच्छती, त्यालाच प्रसन्नता प्राप्त होते. इथे प्रसाद म्हणजे भगवंताचा प्रसाद या अर्थाने नव्हे, तर प्रसन्नता हा अर्थ घेतलेला आहे गीतेने. ज्याचं चित्त स्वतःच्या स्वाधीन आहे असा पुरुष मग रागद्वेष विकार रहित आणि सर्वस्वी कह्यात असलेल्या या इंद्रियांनी विषयांचं सेवन करीत असला तरी सुद्धा त्याच्यातून तो अलिप्ततेने ते विषयांचे ग्रहण करत असतो आणि त्यामुळेच त्याच्या चित्ताची समाधानाची प्राप्ती त्याला चित्त समाधानाची प्राप्ती त्याला प्राप्त होत जाते. चित्त शांत झालेला मग सदैव प्रसन्नता प्राप्त करून घेतो. अशा या स्थितप्रज्ञाची प्रसन्नता म्हणजेच त्यामुळे मुखावरील तेजस्विता, सौंदर्य त्यांचं वाढतं. त्यालाच त्यांनी सुहास्य म्हणजे सुंदर मुख असलेला म्हटलेलं आहे. कारण या सगळ्यामुळे कुठेही भय नाही आहे, चिंता नाही आहे, माझी तृष्णा पूर्ण होईल का याचा विचार. विषय जरी त्याची घेत असला, तो इंद्रियांनी आपल्या विषयांचं सेवन जरी करत असला तरी त्यात तो आसक्त होत नाही, अलगद त्यातून बाहेर पडतो. मिळाले तरी ठीक, म्हणजे त्यात सुखही मानत नाही, नाही मिळाले तर दुःखही मानत नाही. अशा प्रकारे असल्यामुळेच त्याचं मुख नेहमी प्रसन्नतेमुळे सुंदर असतं, तेजस्वी दिसतं, शोभायमान दिसतं. पण तरी स्थितप्रज्ञांना यासाठी प्रयत्न करावे लागतात. त्यासाठी प्रयत्नपूर्वक आचरण करावं लागतं स्थितप्रज्ञाला, तेव्हा त्यापर्यंत जाऊन तो पोचतो. परंतु परमात्मा मात्र मुळात तसाच आहे आणि म्हणूनच शांताकारम जे म्हटलेलं आहे ते यासाठीच त्याचं गुणवर्णन करताना श्लोकामध्ये पहिला शब्द आला आहे. अत्यंत शांत असणारा, समाधानी असणारा असा तो कसा आहे? सुंदर मुख असणारा, म्हणून स्वास्य. श्लोक 103. 845 नाम बघतो आपण. प्राग्वंशः. ओम प्राग्वंशाय नमः. अन्यस्य वंशिनो वंशाः पाश्चात्याः. म्हणजे ज्याचा वंश कधीही मागासलेला ठरत नाही किंवा ज्याचा वंश सतत प्रगत असतो. अस्य वंश प्रपंचः प्रागेव न पाश्चात्य इति प्राग्वंशः असेही आचार्यांनी भाष्य करताना म्हटलंय. म्हणजे भगवंताचा प्रपंचरूपी वंश असा आहे म्हणून हे त्याचं नाव प्राग्वंश त्याला प्राप्त झालंय. वंशात प्राग म्हणजे पूर्वीचा किंवा आधीचा. वंशात म्हणजे वंशाहून किंवा वंशाच्या आधीचा जो तो प्राग म्हणजे पूर्वीचा जो तो प्रागवंश. आता वंशाच्या आधी कोण असतं? तर मूळ पुरुष. मुळापासूनच वंश विस्तार होतो आणि म्हणूनच मूळभूत पुरुषच प्रागवंश म्हणावायचा. परमात्मा हा असा या जगतवृक्षाचा मूळ पुरुष होय. त्याच्यापासूनच हा सर्वतोदिशी विश्वविस्तार झालेला आहे. अथवा प्राक्तन वंश प्रागवंश असे केले जाते. म्हणजे वंशाचे जर 2 भाग केले तर एक प्राचीन वंश आणि दुसरा अर्वाचीन वंश असं म्हटलं जाईल. आपण जो विश्वविस्तार पाहतो तो अर्वाचीन आहे आणि अर्वाचीन म्हणजे व्यक्त किंवा क्षर म्हणजे नष्ट होणारा किंवा दिसतोय तो, आणि जो अव्यक्त आहे अक्षर आहे तो प्राचीन म्हणावायचा. आपण काळाचे 2 भाग करीत असतो, एक ऐतिहासिक आणि एक प्रागैतिहासिक. तशाच सारखा हा विभाग झाला. म्हणजे विश्वाचा जितका विस्तार आपण पाहू कल्पू शकतो तो सगळा अर्वाचीन होय आणि जो आमच्या चर्मचक्षुच्या आणि कल्पनाचक्षुच्याही पलीकडचा आहे तो प्राचीन. परमात्मा हा उभयात्मक आहे. म्हणजे इथे तो आधी प्रागवंश म्हटला आहे आणि तेच योग आहे. योग
म्हणजे योग्य आहे अशा अर्थाने. आधी मोठ्यांचे मग मुळाचेच नाव घ्यायला पाहिजे असतं. म्हणजे अव्यक्त स्वरूप हे मूळ आहे आणि ते अपरिमित असंही आहे. अव्यक्ताच्या अफाट सागरामध्ये व्यक्ताकार हा तृणवत आहे. मग तृणाचं नाव आधी घेणार की सागराचं? उघडच आहे, महान वस्तूच आधी डोळ्यामध्ये भरणार आणि तिचाच उच्चार आधी होणार. म्हणून प्राग्वंशो आणि मग वंशवर्धन हा हे पुढचं नाम आलेलं आहे. या पदामध्ये हे तसंच झालंय. आधी प्राग्वंश म्हटलेलं आहे आणि मग वंशवर्धन हा असं म्हटलेलं आहे. म्हणजे वंशाची वाढ करणारा हे नाम आता पुढे येणार आहे, ते बघू त्याचं. आणि प्राग्वंश म्हणजे ज्याचा वंश सतत प्रगत होत राहतो असाही अर्थ, किंवा जो कधीही मागासलेला ठरत नाही, अवनतीला जात नाही असाही, म्हणजे तो प्राग्वंश परमात्माच होय. श्लोक 103. 846 नाम बघतोय आपण. वंशवर्धनः. ओम वंशवर्धनाय नमः. वंशं प्रपंचम वर्धयन विच्छेदयन वा वंशवर्धनः. वंशाची वाढ करणारा, प्रपंच वाढवणारा किंवा प्रपंचाचे छेदन करणारा. भगवान नारायणाचा वंश म्हणजे अनेकविध जडचेतन जीवांची सृष्टी, तिची वृद्धी करतो. या संज्ञेचा विरुद्ध अर्थही होऊ शकतो, कारण वृद्ध या धातूचा अर्थ आहे संस्कृतमध्ये वृद्ध वर्धयती म्हणजे वाढणे, वर्धते म्हटले तरी वाढणे, किंवा विरुद्ध अर्थ जर घेतला तर छेदयती म्हणजे तोडणे, तासणे, छेदन करणे असा अर्थ होतो. परमात्मा दोन्ही अर्थाने वंशवर्धन आहे. हा सृष्टीचा वेल वाढवित आहे म्हणून वंशवर्धन होय. आणि सुप्त गुप्त चेतन दगडापासून सर्व चेतन ब्रह्मदेवांपर्यंत 84 लक्ष योनीचा विस्तार त्या परमात्म्याने आत्मशोधात केला आहे. तो एकेका योनीतील सुखदुःखाचा आंबट गोड अनुभव घेत जिथे त्याला अमृतानुभव आला त्या मनुष्य योनीपर्यंत आला आणि तिथेच त्याचा वंश सुफल होऊन कुंठित झाला. कणीस येऊन ते पक्के झाले म्हणजे मग यव गोमाधुमादी औषधींचा अंत होतो. त्या कृतार्थ होऊन वाळतात. आत्मज्ञान हे सर्व जन्म सफळ करणारे आणि म्हणूनच त्या सर्व जन्मातून मुक्त करणारे, त्या सर्व जन्मांचा अंत करणारे होय. आणि परमात्मा हा तर केवळ ज्ञानस्वरूप असल्यामुळे, सर्व साधनांचाच फलरूप असल्यामुळे तो सर्व वंशांचा अंत करणारा होय. त्यानंतर कोणताही उच्चावच जन्म घेण्याचे प्रयोजनच राहत नाही. आणि म्हणून वंश खुंटवणारा या अर्थानेही तो परमात्मा जसा आहे तसा वंशवर्धनही होय. संस्कृत वर्धकी म्हणजे मराठीमध्ये वाढी याच अर्थाने वर्ध धातू वापरलेला आहे. बांगडी वाढणे असा शब्दप्रयोग आपण नेहमी करतो, हा त्याच अर्थाने आलेला आहे. वंशवर्धन प्रमाणे 785 हे नाम 97 श्लोकात आपण बघितले. तिथे ते तंतुवर्धयती छेदयती इति वा तंतुवर्धनः या अर्थाने आले होते. म्हणजे तंतूला जो वाढवतो किंवा कापतो. शेवटी वाढ ही कुठेतरी थांबवावी लागते, कापावी लागते, म्हणजे थांबवायची, म्हणजे तिचा अवश्यंभावी परिणाम अंतच होय. म्हणजे वाढणे आणि संपणे, संपवणे हा अर्थ सुव्यवस्थितच आहे. तथापि आम्हाला सृष्टीचा आदी अंतही दिसत नाही, दिसतो तो केवळ सृष्टीचा वृद्धी विस्तार. म्हणूनच परमात्म्याला म्हटलंय प्राग्वंश आधी आणि आता वंशवर्धन हा म्हटलंय. या सृष्टीरूप मध्याच्या दोन्ही टोकांना तो परमात्मा आहे. त्याच्यापासूनच हा सृष्टी प्ररोह झाला असून त्याचे पर्यवसानही त्यातच व्हायचे आहे. असा हा प्रपंच वाढवणारा आणि छेदन करणारा याही अर्थाने तो भगवान विष्णूच होय.